pandas, right? सो इन फर्स्ट डे आपण पाहिलं होतं की डेटा जो आहे तो डेटा कसा आपण इम्पोर्ट करू शकतो, डेटा कसा क्रिएट करू शकतो आणि त्याचबरोबर जर डेटा एक्सपोर्ट करायचा असेल तो आपण कसा करू शकतो. अँड इन दॅट केस आपण CSV, एक्सेल, HTML फाईल, जेसन फाईल या सर्व फाईल फॉर्मॅट्सला कसं हँडल करायचं ते लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. डन. आता आज आपण जे फंक्शन्स पाहणार आहोत किंवा आज जे आपण टॉपिक पाहणार आहे, इट विल बी मोर रिलेटेड टुवर्ड्स युअर डेटा क्लिनिंग अँड डेटा प्री प्रोसेसिंग. तर याच्यामध्ये आपण जो काय तुम्ही डेटा सेट घेत आहात तर त्या डेटा सेटचं बेसिक इन्फॉर्मेशन, ठीक आहे, स्टार्टिंग पॉइंट, एंडिंग पॉइंट, जर डेटामध्ये कोणते असे कॉलम्स असतील जे नॉट रिक्वायर्ड आहेत तर ते फाइंड आउट करणं असेल तर तो सगळा पार्ट जो आहे तो आज आपण शिकणार आहोत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द हेड अँड टेल फंक्शन. सिंपल क्वेश्चन्स फंक्शन्स आपण बघणार. देन कॉलम्स काय असतात, कॉलम्स कसे वर्क करतात, इफ आय वॉन्ट टू चेंज कॉलम नेम, हाऊ आय कॅन चेंज दॅट कॉलम नेम, ते आपण बघणार आहोत. देन ड्रॉप एनी कमांड काय असते, कधी वर्क करते, कशी वर्क करते. देन आपल्याकडे ड्रॉप आहे कमांड. तर ड्रॉप मध्ये आपण रोजला ड्रॉप करू शकतो, कॉलम्सला करू शकतो. यामध्ये इनप्लेस पॅरामीटर काय आहे ते आपण समजून घेणार आहे. अलॉंग विथ दॅट प्रत्येक वेळेस डेटा तुम्ही डिलीट नाही करणार, ठीक आहे, बिकॉज फॉर द डेटा अनालिसिस अँड डेटा सायन्स प्रोजेक्ट इम्पॉर्टंट थिंग इज डेटा. सो इन्स्टेड ऑफ रिप्लेस डिलीटिंग डेटा वी मोस्टली रिप्लेस आवर डेटा, राईट. सो रिप्लेस कसा करायचा ते बघणार आहे. अँड लास्टला काही स्टेप्स आहेत जे स्टेप और आपण म्हणू शकतो टिप्स आहेत, ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो करताल तर तुम्हाला डेटा क्लिनिंगला सोपं जाईल. डन. नाव लेट स्टार्ट विथ द बेसिक्स. आणि यासाठी आपण काय करणार आहे की आपण एक HTML पेजवरून डेटा घेणार आहे आणि त्याच डेटाला आपण स्टेप बाय स्टेप क्लीन करत जाणार आहोत. अँड देन पूर्ण प्रोसिजर क्लिनिंगची झाली की आपण त्याला एक्सपोर्ट कसं करायचं ते पाहणार आहे. डन. सो सी, आय गेस आपण हा काल डेटा बघितला होता, पुणे वेदर रिपोर्ट, राईट. सो टुडे नको, आपल्याला पूर्ण रिपोर्ट हवा. अँड या वेबसाईट वरती आय गेस तो डेटा तुम्हाला ऍक्सेसेबल आहे, राईट. सो यू हॅव दिस वेबसाईट अँड इन दिस वेबसाईट वी हॅव दिस डेटा. सो आपण ह्या डेटाला आज पायथन मध्ये घेणार आणि आपण याला क्लीन करायचा प्रयत्न करणार, ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, लेट्स कॉपी दी URL वेअर डेटा इज देअर. नाव आपण इम्पोर्ट करणार पांडाजला आणि जो काही डेटा आहे तो डेटा आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत आहोत. सो डेटा फ्रेम विल बी इक्वल टू PD डॉट रीड आणि आपण HTML फाईल रीड घेत होतो. सो HTML फाईल, आणि जर मी या पॉइंटला तुम्हाला डेटा दाखवला तर तो तुम्हाला असा काहीतरी दिसतो, ठीक आहे. नॉट इन द सेम फॉर्मॅट ॲज देअर इन दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. सो फर्स्ट थिंग, मला तो डेटा तसा हवाय जसा तो इथे दिसत आहे. डन. सो आता हे करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल हाऊ मेनी टेबल्स आर देअर. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण हे केलेलं आहे अँड वी गॉट टू नो दॅट की देर आर वन टेबल ॲट दॅट पर्टिक्युलर वेबसाईट. सो लेट्स सेव्ह दिस इन्फॉर्मेशन. तर डेटा फ्रेम मधली जो काही 0 इंडेक्सचा टेबल आहे तो मला हवाय आणि आता तुम्हाला तुमचा डेटा जो आहे तो असा काहीतरी दिसतो. डन. चलो. सो आता काय काय प्रॉब्लेम्स आहेत डेटा सेट बरोबर पहिले हे बघून घेऊया. आता प्रॉब्लेम्सला बघताना सगळ्यात पहिले तुम्ही काही फंक्शन्स असतात जे फंक्शन्स तुमच्या डेटाबद्दल इन्फॉर्मेशन द्यायला तुम्हाला मदत करतात. सो वी विल स्टार्ट विथ द हेड अँड टेल फंक्शन. लेट मी रिमूव्ह दिस वन. सो वी ऑलरेडी डन दॅट. अँड वी हॅव हेड फंक्शन, वी हॅव टेल फंक्शन. सो आय गेस काय झालं, डेटा ऑलरेडी आलेला आहे आय गेस. ठीक आहे. सो आपण हेड फंक्शन बघतोय. आता हेड फंक्शन काय करतं, सो हेड फंक्शन तुम्हाला बाय डिफॉल्ट पहिले जे 5 रोज आहेत ते तुम्हाला तुमच्या डेटा सेटचं देतं. सो आता जर मी हे रन केलं तर तुम्हाला पहिले 5 रोज भेटतात. डन. हा जो तुम्हाला पार्ट भेटतो 0, 1, 2, 3 हे इंडेक्स आहेत जे पांडास देतं. तर जेव्हा पण तुम्ही एखादा डेटा इम्पोर्ट करता तर बाय डिफॉल्ट तुम्हाला इंडेक्सिंग भेटते, ठीक आहे.
आता यामध्ये जर मी टेल फंक्शन यूज केलं तर टेल तुम्हाला शेवटचे 5 ऑप्शन्स देईल. ठीक आहे. आता मला जर हेड मध्ये पहिले 2च रोज बघायचे किंवा पहिले 7 रोज बघायचे तर ते पण आपण करू शकतो. सो यू कॅन पास हेड फंक्शन and you can write how many numbers you want. So I want only 2 rows. So 2. You will get 2 rows information. If I want all the last options, so 3. Done. आता मग शेवटचे 3 जे रोज आहेत ते दिसतात. Done. आता हेड फंक्शन टेल फंक्शन का यूज करणार तर तुम्हाला समजेल की स्टार्टिंगला आणि एंडिंगला डेटा सेटमध्ये व्हॅल्यूज कशा आहेत. डन. बट बऱ्याचदा काय होतं की हेड आणि टेल फंक्शन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन नाही भेटत. ठीक आहे. सो फॉर दॅट वी हॅव वन मोर ऑप्शन इन पांडास विच इज सॅम्पल. आता सॅम्पल काय करतं कंबाईन करतं म्हणजे रॅन्डमली तुम्हाला डेटा देतं. जसं मला 5 रोज हवे तर हे 5 रॅन्डम इंडेक्स आपल्याला देईल. ठीक आहे. चलो ऑनलाईन मेंबर्स. येस. सर इश्यू होतोय काहीतरी मध्येच अडकते screen. ओके. सर्वांना स्क्रीन दिसते. सुशील, अभिनव, चेतन. ओके. नो सर. ठीक आहे. ऋत्विक एकदा नेटवर्क चेक करशील. मे बी नेटवर्क हे असेल. ओके. सी. सो सॅम्पल फंक्शन काय करतं रॅन्डमली डेटाला तुम्हाला दाखवतं अँड दिस विल बी द बेस्ट ऑप्शन सो दॅट तुम्ही डेटा जो आहे तो व्यवस्थित बघू शकता. आता जर मी परत या सॅम्पल फंक्शनला रन करेल तर मला चेंज स्क्रीन दिसत आहे सर. स्क्रीन नाही दिसत आहे. आता दिसते. आता दिसत आहे सर. Yes, sir. ओके. डन. सो सॅम्पल फंक्शन. चलो इथपर्यंत क्लिअर आहे. आता फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू डू विथ आवर डेटा सेट दॅट इज सीइंग द विच कॉलम्स वी हॅव राईट. सो कॉलम्स बद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही डेटामध्ये प्री प्रोसेसिंग झालं किंवा काम करणं असं सोपं जातं. तर तुमच्याकडे त्यासाठी एक फंक्शन आहे विच इज कॉलम्स. ठीक आहे. थेरॉटिकल पार्ट मी वरती दिलेला आहे तुम्ही गो थ्रू करू शकता. मी डायरेक्टली कोड्सला रन करून दाखवतो. ठीक आहे. सो दिस विल बी युअर कॉलम पार्ट. तर कॉलम्स मध्ये तुमच्याकडे अशी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे जी आय कॅन से स्टेबल नाहीये. म्हणजे मला जर अनालिसिस करायचं असेल तर मला समजत नाही. डन. आणि जर मी तुम्हाला माझा डेटा सेट दाखवला सो लेट मी शो यू द डेटा सेट. सी यू कॅन सी दॅट की कॉन्स्टंट नेमिंग नाहीये. पुढे मागे नावं. ठीक आहे. सो बेस्ट थिंग टू डू विथ युअर डेटा सेट इज दॅट टू क्लीन युअर कॉलम. तुमचे कॉलम मिनिंगफुल आणि व्यवस्थित असले पाहिजेत म्हणजे तुम्हाला डेटाला एक व्यवस्थित अनालिसिस करता येईल. तर आपण कॉलमचे नावं कसं चेंज करणार. सो यू आर गोइंग टू ऍक्सेस युअर कॉलम्स. डन. आणि तुम्ही तुमच्या कॉलमचे नावं जे आहेत ते पास करू शकता. सो लेट से पहिला जो कॉलम आहे तो मला डे हवा. डन. सेकंड जो आहे त्याच्यामध्ये बघा इथे NaN आहे म्हणजे नॉन न्यूमेरिकल व्हॅल्यू. ठीक आहे. सो हा वाला कॉलम याच्यामध्ये व्हॅल्यूज प्रेझेंट नाहीये तर मला या कॉलमची रिक्वायरमेंट नाहीये. सो मी इथे लिहितो नॉट रिक्वायर्ड बिकॉज व्हॅल्यूज तिथे अवेलेबल नाहीये. डन. देन वी हॅव टेम्परेचर. सो 10. देन वी हॅव वेदर. सो वेदर नंतर आपल्याकडे आहे फील्ड्स लाईक. देन वी हॅव विंड. देन वी हॅव अगेन देर आर सम एरो राईट. सो ही वाली इन्फॉर्मेशन अगेन आपल्याला रिक्वायर नाहीये तर नॉट रिक्वायर्ड. राईट दिस मोमेंट. ठीक आहे. सो नॉट रिक्वायर्ड. देन वी हॅव ह्युमिडिटी. लेट मी कॉपी दिस वन. करू शकतो बट आपण एका वेळेस सगळं बघू. ठीक आहे. सो चान्स. त्यानंतर आपल्याकडे आहे अमाऊंट. अमाऊंट मध्ये आहेत व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला पहिल्याच्या म्हणायचं आता.
Then we have UV. Then we have sunrise, and last one, sunset. Done. So let me write that one, and there you go. आणि काय ते नेम एरर आला. UVDF is not defined, I guess. कुठे UVDF आलेला आहे? There you go. ठीक आहे, स्टार्टिंगला UV होता. अँड आता हे केल्यामुळे काय झालं, तर मला माझे कॉलम्स व्यवस्थित दिसतात आहेत. नाव आय कॅन रीड माय कॉलम्स आणि मला समजतं की कुठल्या कॉलम मध्ये मला कसं काम करायचं. राईट. सो आपण कॉलम्सला काय केलं, रिनेम केलं. चल क्लिअर आहे. ओके. लेट सी, जर एखादा स्पेसिफिक कॉलम तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला विथ द हेल्प ऑफ इंडेक्सिंग तो करता येईल का. अँड दॅट विल बी डे. नो, दॅट इज नॉट अवेलेबल. लेट्स ट्राय विथ द मोर ऑप्शन. नो. तर तुम्हाला एका वेळेस जो सगळं पार्ट आहे तो क्लिअर करावा लागेल. ठीक आहे. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. Now first thing, after having columns name correct, that will be dropping information. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले चेक करणार की तुमच्याकडे किती व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिसिंग आहेत. डन. आणि जर तुम्हाला ते करायचं असेल सो यू कॅन यूज df डॉट इज नल. ठीक आहे. जसं तुम्ही या कोडला चालवचाल तर तुम्हाला कळतं की कुठे व्हॅल्यूज नल आहेत. सो ट्रू 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 म्हणजे null values, false म्हणजे null values नाही. ठीक आहे. नाउ व्हॉट आय विल डू, आय विल कॅल्क्युलेट मीन म्हणजे सेंटर पॉइंट विच विल बी ऍव्हरेज. ठीक आहे. तर ऍव्हरेजली नॉट रिक्वायर्ड मध्ये 93% व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मिसिंग आहेत. सो आय कॅन कन्वर्ट दिस इन टू पर्सेंटेज. सो 93% व्हॅल्यूज इथे मिसिंग आहेत आणि बाकी ऑलमोस्ट सर्व कॉलम्स मध्ये व्हॅल्यूज माझ्याकडे अवेलेबल. डन. आता डेटा क्लिनिंग करताना तुम्ही सगळ्यात पहिले तो डेटा रिमूव्ह करणार जो अवेलेबल नाहीये किंवा ज्या कॉलम अवेलेबल नाहीये किंवा डेटाच अवेलेबल नाही. जसं हा वाला, जर माझ्याकडे 93% डेटा मिसिंग असेल तर त्याला इम्प्यूट करण्यामध्ये किंवा चेंज करण्यामध्ये काही आयडिया आहे का. नाही, काहीच उपयोग नाहीये. सो दॅट्स वाय फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू ड्रॉप दी व्हॅल्यूज. ठीक आहे. आता ड्रॉप करताना तुमच्याकडे दोन ऑप्शन्स येतात. सो यू हॅव ड्रॉपिंग ऑप्शन and you have one parameter which is axis. ठीक आहे. आता जर मी ऍक्सिस 1 ठेवतो तर याचा अर्थ काय, लेट मी शो यू. जर मी ऍक्सिस 1 ठेवतो तर तो काय करेल, चेक करणार की कॉलम वाईज, म्हणजे ऍक्सिस 1 म्हणजे काय, कॉलम्स. तर कॉलम वाईज कुठे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या नल आहेत आणि जिथे जिथे ट्रू दिसेल तो अख्खाच्या अख्खा कॉलम जो आहे तो डिलीट करेल. डन. सो आपण काय करतोय, ड्रॉप एने करतोय आणि ड्रॉप एने मध्ये आपण ऍक्सिस 1 ठेवलेला. ठीक आहे. सो अगेन थोडंसं सिम्प्लिफाय करून सांगतो. सी, आता हे आपले आहेत कॉलम्स आणि हा ब्ल्यू वाला पार्ट जो तो आहे आपला रो. डन. तर जेव्हा आपण ऍक्सिस इक्वल टू ठेवतो 1, दॅट मीन्स आपण त्या कमांडला सांगतो की कॉलम वाईज चेक कर. डन. आता डे ह्या कॉलम मध्ये सर्व व्हॅल्यूज प्रेझेंट आहे. ठीक आहे. टेम्प मध्ये ह्या सर्व व्हॅल्यूज प्रेझेंट आहे, मगाशीच आपण चेक केलं. सो दॅट्स वाय तो कुठेही इथे कॉलमला डिलीट करणार नाही. बट जसा तो नॉट रिक्वायर्ड मध्ये तर त्याला कळेल की इथे कॉलम मध्ये व्हॅल्यूज प्रेझेंट नाहीये. सो ह्या अख्खाच्या अख्खा कॉलम जो आहे तो ड्रॉप होईल. डन. सो नॉट रिक्वायर्ड कॉलम निघून जाणार. आता जर हे कन्सेप्ट आपण यूज केलं फॉर द ऍक्सिस इज इक्वल टू 0 विच विल बी रो डिलिटेशन. रो डिलिटेशन म्हणजे काय होणार की आता तो रो वाईज चेक करणार. ठीक आहे. म्हणजे असं, या रो मध्ये कोणती व्हॅल्यू मिसिंग आहे का. जर त्याला एक जरी व्हॅल्यू मिसिंग दिसली तर तो अख्खाच्या अख्खा रो डिलीट करणार. सो हा अख्खा रो जाईल. डन. तो परत येणार, परत चेक करणार यावाल्या रो मध्ये कुठली व्हॅल्यू मिसिंग आहे का. एक जरी व्हॅल्यू दिसली तरी तो काय करेल, अख्ख्याच्या अख्ख्या रोला डिलीट करेल. डन. सो जर रो वाईज डिलिटेशन करायचं असेल तर आपण ऍक्सिस पास करणार 0. जर कॉलम वाईज डिलिटेशन करायचं असेल तर आपण ऍक्सिस पास करणार 1. डन. ऍक्सिस करणार ना, दाखवतो तो पण पुढे करणार. ठीक आहे.
बट वन या पॉइंटला या डेटा सेटसाठी बिकॉज मला हा वाला कॉलम नको. तर सो बघा, ड्रॉप एन ए ही कमांड फक्त तिथे यूज होते जिथे तुमच्याकडे एम्प्टी व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, आणि मी ऍक्सेस काय ठेवलंय, 1 ठेवलेला आहे. नाव आता ह्या पॅरामीटर्स मध्ये तुमच्याकडे एक जो पॅरामीटर आहे तो फिक्स्ड आहे, विच इज इन प्लेस. इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. याचा अर्थ काय होतो की परमनंटली डेटा डिलीट करायचा. डन. बाय डिफॉल्ट हे फॉल्स असतं. जर आपण ट्रू केलं तर परमनंटली तुमचा डेटा डिलीट होतो. म्हणजे माझ्या डेटा फ्रेम मधून आता तो जो कॉलम होता ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज नव्हत्या तो परमनंटली गेला. सो नॉट रिक्वायर्ड म्हणून एक कॉलम होता ज्याच्यामध्ये व्हॅल्यू नव्हत्या तो गेला. डन. नाही, ऍट अ टाइम जेवढे पण तुमच्याकडे एन व्हॅल्यूज असतात तेवढे सर्व जाणार. आता याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, सिम्बॉल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा गेलेला नाही. डन. सो जर माझ्या डेटा सेट मध्ये NaN व्हॅल्यूज असतील तर कमांड आहे ड्रॉप इन. डन. आता प्रत्येक वेळेस NaN व्हॅल्यूज असतील तसं नाही, आणि काही यामध्ये असे पण कॉलम्स असतील जे तुम्हाला रिक्वायर्ड नाही. जसं या केसमध्ये आपल्याकडे आहे हा वाला कॉलम. ठीक आहे, सो आय डोंट वॉन्ट दिस पर्टिक्युलर कॉलम, और लेट्स से आय डोंट वॉन्ट दिस पर्टिक्युलर कॉलम वेदर. राईट. तर कॉलम्सला मग ड्रॉप कसं करायचं, तर तुमच्याकडे सेकंड ऑप्शन आहे ड्रॉप. ठीक आहे, सो सी df डॉट ड्रॉप. आता आपण एन नाही करत आहे, आपण अख्खाच्या अख्खा कॉलम ड्रॉप करतोय आणि आपण इथे पॅरामीटर पास करणार विच विल बी कॉलम्स. सो कॉलम्स मध्ये तुम्ही एक लिस्ट पास करणार कोणत्या कोणत्या कॉलम्सला आपल्याला डिलीट करायचं. सो आय वॉन्ट टू डिलीट दिस वेदर कॉलम. सपोज माझ्या अनालिसिस करताना तो मला रिक्वायर्ड नाहीये. ठीक आहे, तर मी वेदरला ड्रॉप करतोय आणि त्याचबरोबर मला अजून एक कॉलम डिलीट करायचा आहे विच इज नॉट रिक्वायर्ड. डन. सो हे दोन कॉलम्स जे आहेत ते आपण डिलीट केले. अँड नाव यू कॅन सी ओके, एक पॅरामीटर विच यू हॅव टू रिमेंबर, इन प्लेस. इन प्लेस इज इक्वल टू ट्रू मीन्स तुमचा जो डेटा आहे तो परमनंटली डिलीट होतो. सो आता तुमच्याकडे वेदर गेलं आणि नॉट रिक्वायर्ड कॉलम हा जो आहे तो रिमूव्ह झाला. चल क्लिअर आहे. आता हे झालं कॉलम डिलिटेशन. म्हणजे आतापर्यंत आपण दोन्ही पण ऑप्शन जे बघितले ते होते कॉलम साठी. जर मला रो डिलीट करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं. सो रो मध्ये बघा कोणता रो मला डिलीट करायचा आहे. ओके, या आपण डिलीट केलं ना, इन प्लेस इज इक्वल टू ट्रू केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. सी, सो आता रो मध्ये टिल 14 रोज माझ्याकडे व्हॅल्यू सर्व व्यवस्थित आहेत, बट जो 15 रो आहे तो माझा व्यवस्थित नाही. डन. सो मला हा पर्टिक्युलर रो जो तो फक्त डिलीट करायचा. ठीक आहे, तर जर डिलीट करायचं असेल तर आपण यूज करणार df डॉट अगेन ड्रॉप कमांड, बट यावेळेस आपण पास करणार इंडेक्स. मगाशी आपण घेतलं होतं कॉलम, आता आपण घेतोय इंडेक्स. आणि इंडेक्स मध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यूज देता. राईट. सो आय वॉन्ट टू delete 15 index and in place is equal to 2. So permanently ती जी रो आहे ती डिलीट होऊन जाईल. केलं. बट मल्टिपल करू शकतो का. सो करू शकतो. जर मल्टिपल करायचं असेल तर तुम्हाला स्लाइसिंग करावं लागेल. स्लाइसिंग कसं करायचं माहिती आहे आपल्याला. सो 2 पासून ते लेट्स से 14 पर्यंत, याचा अर्थ तेवढे सर्व इंडेक्स जे आहेत ते डिलीट होतील. बट या पॉइंटला मला ते करायचं नाहीये कारण सर्वच डेटा जो आहे तो आपला रिमूव्ह होतो. डन. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट स्टेप वेअर यू विल डिलीट सम कॉलम्स विच आर नॉट रिक्वायर्ड अँड यू विल डिलीट दॅट रोज विच आर नॉट अगेन रिक्वायर्ड. बट प्रत्येक वेळेस जसं मी म्हणलं आपण डेटा डिलीट करणार. ठीक आहे, आता एक्झाम्पल घ्या. जसं की तुमच्याकडे हा एक कॉलम आहे अमाऊंट. ठीक आहे, आता अमाऊंट मध्ये इथे हा जो व्हॅल्यू ती मिसिंग आहे, म्हणजे डॅश आहे. ठीक आहे, आता या रोला जर मी रिमूव्ह करून टाकेल तर काय होईल, ती इन्फॉर्मेशन पूर्णच्या पूर्ण हा रो डिलीट होणार. डन. सो मला काय करायचं, व्हॅल्यूला रिप्लेस करायचं. डन. आता रिप्लेस करायचं कसं. सो यू हॅव 2 to 3 ऑप्शन्स. फर्स्ट थिंग, तुम्ही अमाऊंट या कॉलमला सेपरेट केलं. डन. आता जर डेटा हा न्यूमरिकल आहे तर तुम्ही मीन किंवा मीडियन या व्हॅल्यूने रिप्लेस करू शकता.
डेटा जर कॅटेगोरिकल आहे तर तुम्ही मोडने रिप्लेस करू शकता. ठीक आहे. आता डेटा टाईप कसा बघायचा? सो यू हॅव इन्फो ॲज अ ऑप्शन. तर तुम्हाला कोणत्याही कॉलमचा इन्फॉर्मेशन हवी असेल, सो बघा डेटा टाईप काय इथे डी टाईप ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रिंग आहे. डन. सो आता डेटा स्ट्रिंग आहे, याचा अर्थ मी याच्यामध्ये न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करू शकत नाही. सो आय वॉन्ट टू गो फॉर द आय शुड गो फॉर द मोड. आणि मोड मध्ये पण मला काय येतं 0 येतं. आय डोंट नो, आय गेस ते सारखं सारखं जास्त वेळा रिपीट झालं. ठीक आहे. बघा फ्रिक्वेन्सीची जास्त. डन. सो अगेन मोड न करता आपण एक यातली रॅन्डम व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे. सो रॅन्डम व्हॅल्यू मध्ये आपण घेतलं लेट्स से मला 2.2 mm ने रिप्लेस करायचं सर्व व्हॅल्यूजला. डन. अगेन नॉट बेस्ट प्रॅक्टिस बट सांगतो की व्हॅल्यूज कशा रिप्लेस करायच्या. बघा. सो वी आर गोइंग टू यूज df डॉट अमाऊंट. आता जी काय इन्फॉर्मेशन आहे ती स्ट्रिंग मध्ये आहे आणि स्ट्रिंगला आपण करतोय रिप्लेस. आता रिप्लेस मध्ये पहिले तुम्हाला अमाऊंट द्यावी लागते, ज्या अमाऊंट बरोबर तुम्हाला रिप्लेस करायचं. सो आय वॉन्ट टू रिप्लेस विथ 2.2 mm. आणि कशाला रिप्लेस करायचंय तर डॅश. डन. रन केलं. एक डॅश and 2.2 mm. Not collabable. Why this is happening? Do we do anything wrong? Okay. चल. सो स्ट्रिंगची गरज नव्हती, विदाउट स्ट्रिंग पण डायरेक्टली त्याने रिप्लेस केला. ठीक आहे. आय गेस नवीन पांडासच्या व्हर्जन मध्ये अपडेट आलेलं असेल, कारण की मी लास्ट वीक मध्ये अपडेट केलेलं आहे. तर लास्ट व्हर्जन मध्ये तुम्हाला स्ट्रिंगला ऍक्सेस करून मग रिप्लेस करावं लागत होतं, बट आता तुम्हाला याच्यामध्ये त्याची गरज नाही. ठीक आहे. सो रिप्लेस मध्ये जी अमाऊंट रिप्लेस करायची ती आणि त्याच्यावर रिप्लेस करायची. डन. बट आता इथे तुम्ही जी व्हॅल्यू रिप्लेस केली ती केली एका वेळेस एक व्हॅल्यू. डन. सपोज मला एका वेळेस मल्टिपल व्हॅल्यूज रिप्लेस करायचे. एक्झाम्पल जसा हा डे कॉलम. नाव इन डे कॉलम आपल्याकडे जे काही वर्डिंग आहे ते मराठीमध्ये. आय वॉन्ट टू कन्वर्ट दॅट मराठी वर्ड्स इन टू इंग्लिश. राईट. सो हाऊ वी कॅन डू दॅट? First access that single column. Done. Now after accessing you are going to replace the value. ठीक है. So use replace and replace मध्ये आपण एक डिक्शनरी पास करणार. ठीक आहे. तर डिक्शनरी मध्ये पहिली व्हॅल्यू येणार आहे गुरु and you are going to replace it with the Tuesday, Wednesday, Thursday. Done. Then we have next value which will be Shukra. That will be I want to replace it with the Friday. Done. Then we have next one, let's say Shani, and this will be replaced with the Saturday. And last one we have September, and I want to replace this word with the September. Done. आता मी या पॉइंटला ह्याला रन करेल तर डेटामध्ये काहीही चेंज होणार नाही. लेट मी शो. झालं का काही चेंज? नाही. सो प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याचदा तुमच्या डेटा सेटमध्ये काही असे वर्ड्स असतात जे पायथनला समजत नाही. ठीक आहे. किंवा ते एका पॉइंटला नसतात. डन. जसं आपण हा वाला व्हॅल्यू रिप्लेस केला होता तर तो एका स्पेसिफिक पॉइंटला तेवढी एकच व्हॅल्यू होती, त्याच्यामध्ये रिप्लेस करणं सोपं आहे. आता यामध्ये केसमध्ये कसं आहे की हा एक पर्टिक्युलर वर्ड नाहीये, तो मिक्स आहे. सो यामध्ये इथे तुम्हाला आणि इथे तुम्हाला दोन व्हॅल्यूजला रिप्लेस करायचं एका वेळेस. डन. सो इन दॅट केस यू आर गोइंग टू यूज regex and regex will be equal to. ठीक है. Now it will be easy to replace all the value. Clear है?